छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांची नुसती तलवारबाजी बघून लोक थक्क व्हायचे असे आपले मल्हारराव होळकर, आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रथा परंपरा मोडत काढत अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार केला, अशा आपल्या रणरागिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आणि ज्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये एकही लढाई न हरता सलग 18 लढाई जिंकल्या, इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं, असे आपले चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर, आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे आपले भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांच्यामुळे आज मी इथे उभे आहे अशा माझ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले या सर्व महामानवांना वंदन करून, त्यांनी केलेल्या महान कार्यांना वंदन करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे त्यांच्या टाळ्यांच्या गजरात मी पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण इथे सगळे खऱ्या अर्थाने आपल्या साहेबांच्या सत्कारासाठी जमलो आहोत. तरुणाईला आकर्षित करणारं नेतृत्व, तरुणाईला आकर्षित करणारं नेतृत्व, ज्यांचा फक्त आवाज कानावर पडला तरी पावलं थांबतात, ज्यांचा फक्त आवाज कानावर पडला तरी पावलं थांबतात. सत्तेत नव्हता तरी सत्ता गाजवणारा, सत्तेत नव्हता तरी सत्ता गाजवणारा, आणि सत्तेत आल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारे आपले गोपीचंद पडळकर साहेब. गोपीचंद पडळकर साहेब एक व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे, आणि तो एक विचार नाही तर तो इतिहास असतो, वर्तमान असतो आणि भविष्यकाळ देखील असतो. सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढले आपले साहेब, सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढले आपले साहेब. साहेब एक नक्की सांगेन, हजारो नेते पाहिले पण तुमच्यासारखा कोणी नाही, हजारो नेते पाहिले पण तुमच्यासारखा कोणी नाही, आणि तुमच्यासारखा कोणी असूही शकणार नाही. असेच आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व, महाराष्ट्राचे मुलूक मैदानी तोप असणारे आपले आमदार गोपीचंद पडळकर साहेब, आमदारपदी निवड झाल्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करते. मला असं वाटतं की आज आपल्या साहेबांना मंत्रीपद दिलं नाही म्हणून अख्खा महाराष्ट्र नाराज आहे, पण दादांनो, भावांनो आणि भगिनींनो, मला एक सांगायचं आहे की नाराज होऊ नका, कारण आपला साहेब म्हणजे एक ढाण्या वाघ आहेत, आणि वाघ जखमी झाला म्हणून तो काही आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो, घेऊन तीच दहशत आणि घेऊन तोच दरारा, आणि आपले साहेब पुन्हा एकदा बाहेर पडणार, घेऊन तीच दहशत आणि घेऊन तोच दरारा. तेव्हा या सगळ्यांना कळेल की आपले साहेब काही चीज आहेत. खुशबू बनकर गोलों से उड़ा करते हैं हम, खुशबू बनकर गोलों से उड़ा करते हैं हम, अरे हवा बनकर पत्थरों से उड़ा करते हैं हम, हवा बनकर पत्थरों से उड़ा करते हैं हम. एक कैची क्या खाक कापेगे हमें, एक कैची क्या खाक कापेगे. लाडके आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचं मी आमदारपदी निवड झाल्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करते. जय हिंद,